आज ना आपण आषाढ स्पेशल अशी ही ना गुळाची दशमी बनवणार आहोत. गुळाचीच म्हणजे गुळ खोबऱ्याची आहे ही. आणि तुम्ही पाहू शकता, हे पहा अगदी हे आतमधून इतकी छान अशी ही सारण सगळीकडे कडेपर्यंत पसरलेलं आहे आणि इतकी छान मऊ अशी ही झालेली आहे दशमीला. तुम्ही पाहू शकता. हे पहा, मी तुम्हाला एक कढई घालून दाखवते. खूप छान आणि अशी ही मऊ आणि कडेपर्यंत आणि 1 ते 2 दिवस टिकणारी अशी ही गूळ खोबऱ्याची दशमी आपण आज बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी एक पॅन ठेवलेला आहे आणि ना पहिल्यांदा ना त्याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे. फक्त आपण ही भाजून घेणार आहोत. खसखस 1 चमचा खसखस टाकलेली, नाही टाकलं ना तरीही चालेल. आणि आता त्याच्यानंतर ना मी याच्यामध्ये 1 ते अर्धा चमचा ना तूप टाकून घेते आहे, कारण याच्यामध्ये ना आता आपण खोबरं टाकणार आहोत. आता आषाढ महिना सुरू झाला ना तर वारकरी निघतात पायी पंढरपूरला जाण्यासाठी. तर अगोदरच्या वेळी ना असं मध्ये काही हॉटेल्स वगैरे नव्हते, तर त्यावेळी ना असं घरून बनवून जायचे असं घेऊन काहीही. तर त्यावेळी गुळाची दशमी बनवली जायची. आणि आषाढामध्ये आमच्याकडे आम्ही लहान असताना ना आषाढ सुरू झालं की तळणीचे पदार्थ, गुळाच्या दशम्या अशा बनवल्या जायच्या. थालीपीठं, भजी. आणि त्याची आठवण आली म्हणूनच मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि फक्त गूळ घालून केली ना पिठामध्ये तरीही चालते, पण म्हणजे आत्ता खोबरं होतं तर मी म्हटलं ही अशा प्रकारे बनवूया, छानही लागेल. आणि आत्ता मी 2 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ टाकलेला आहे. जसं आपण सारण बनवतो ना मोदकसाठीचं तसंच बनवायचं आहे. फक्त थोडंसं आपल्याला हे सुकं म्हणजेच थोडंसं ड्राय असं हे बनवून घ्यायचं आहे. आता हे छान गूळ वितळवून थोडंसं असं ड्राय हे सारण तयार झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी 1 चमचा वेलची पावडर आणि थोडंसं ना जायफळ किसून टाकलेलं आहे. जेव्हा आपण गुळाचे पदार्थ बनवतो ना तर त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ टाकायचं, खूप छान टेस्ट येते. आणि आता नेहमी आपण जी चपातीला पीठ भिजवते ना तसंच मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि छोटे छोटे उंडे बनवून घेतलेले आहेत. जसं आपण पुरणपोळीला उंडा बनवतो किंवा किंवा मोदकासाठी बनवतो, पण थोडंसं पुरणपोळीचा आणि यास आपण हे करणार आहोत ना गुळ खोबऱ्याची दशमी, त्याचा उंडा आपण थोडासा मोठा घेणार आहोत. मोदकाचा उंडा थोडासा छोटा असतो. आणि याच्यामध्ये मी अगोदरच हे खोबऱ्याचे असे उंडे बनवून ठेवलेले आणि कणकीचे पण असे उंडे बनवून ठेवलेले आहेत. आणि याच्यामध्ये आपण हे सारण भरून घ्यायचं आहे. आणि जसं पुरणपोळी बंद करतो ना तसंच बंद करून घ्यायचं आहे. आणि नंतर सुक्या पिठामध्ये हे बुडवून किंवा घोळवून आपण ना हे छान अशी ह्याची पोळी किंवा दशमी ही आपण लाटून घेणार आहोत. आणि खूप छान टेस्ट लागते आणि सॉफ्ट पण राहते. आणि आपण सारण जर सुकं बनवलं ना अगदी 2 ते दिवस ही प्रवासामध्ये सुद्धा टिकते. तर जे वारकरी पायी जातात तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. हे तुम्ही बनवू शकता. अगदी 2 दिवस हे टिकतात आणि विशेषतः म्हणजे या मऊ पण राहतात. हे पहा, अशा प्रकारे आपण जसं पुरणपोळी लाटतो ना तसंच हलक्या हाताने आपण हे लाटून घेणार आहोत. आणि मी आता गॅस पण चालू केलेला आहे आणि त्याच्यावरती ना एक तवा गरम करत ठेवलेला आहे. आणि साईड बाय साईड मी आता इथे पोळी पण किंवा ही दशमी लाटून घेते आहे. आणि थोडंसं ओलसर वाटलं तर आपण पीठ लावून हे लाटून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे. आणि सर्व बाजूने सारखी लाटून घ्यायची आहे आपल्याला ही दशमी. अगदी पुरणपोळीसारखीच सेम आणि पटकन हलक्या हाताने लाटली जाते. आता मी थोडीशी पातळसरच बनवली आहे. आणि आता मी गॅस थोडासा कमी केलेला आहे करपू नये म्हणून. आणि तुम्हाला जर हवे ते तेल तूप तुम्ही तव्याला लावून घेऊ शकता, कारण हा पहिलेच आहे तर करपणेला म्हणून तेल लावलेलं आहे, तेल टाकलेलं आहे मी. आणि असं हे बाजूनी पण सोडायचं आणि आपण ह्याच्या कडा काढून ना घेऊन सोडवून घ्यायच्या. आणि छान ही अशी ही मीडियम किंवा मध्यम आचेवरती आपल्याला ही दशमी किंवा गूळ खोबऱ्याची पोळी भाजून घ्यायची आहे. आता मी हे थोडं तूप लावून घेते आहे. हे पहा, छान फुलली जाते आणि छान सॉफ्ट किंवा मऊ अशीही राहते, अजिबात कडक होत नाही. पहा, या बाजूने पण आपण याला तूप लावून घेणार आहोत. आणि तुम्ही पाहू शकता याचा कलरच किती छान आलेला आहे आणि छान भाजलेली अशी खरपूस ही पोळी. आता ही झालेली आहे. आपण दुसरी पण अशाच प्रकारे मी लाटून घेतलेली आहे आणि आता तीही भाजून घेऊया. हे भाजतच मी उंडे बनवून घेतलेले आहेत आणि तशाच पोळ्या हे लाटत हे भाजून घ्यायचं आहे. छान होतात अगदी. आणि जरी एखादी जरी नाही आपली पोळी फुगली थोडंसं मधून कुठे कारण हे सारण थोडंसं हे असतं ना पुरणपोळीसारखं इतकं हे
असं बाइंडिंग नसतं, त्याच्यामुळे थोडीशी पोळी थोडीशी फुटण्याची शक्यता असते. जर फुटलं ना असं फुलत नाही, पण ते कडेपर्यंत सारण जातं. आणि हे बघा, हे पहा छान फुललेली आहे तरीसुद्धा, जरी ते थोडीसं फुटल्यासारखं झालं नाही या बाजूला, तरीही पण छान फुललेले आहेत. आणि खूप छान अशा ह्या अशा मऊ ह्या गुळ नारळाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. तुम्हीसुद्धा आषाढामध्ये अशा या पोळ्या बनवून घ्या आणि कशा झाल्या आहेत ते पण कमेंट करून सांगा. आता मी तिसरी पण पोळी भाजून घेते आणि तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या पोळीला. अशा प्रकारे तुम्ही पण ही पोळी बनवून पहा आणि कशी झाली आहे ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच सोप्या साध्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. आणि हे पहा, आता किती छान अशा ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. अगदी मऊसूत अशा ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत आणि अगदी काठापर्यंत याचं सारण पसरलेलं आहे. आणि तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता, असंही खाऊ शकता, लोणच्यासोबत खाऊ शकता. मी तुम्हाला चटणीची रेसिपी पण शेअर केलेली आहे शेंगदाण्याची, तुम्ही ती पहा. प्रवासात नेण्यासाठी ती चटणी पण छान आहे. आणि तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.